पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या चंद्रकांत यादव महापुरे यांची कागल तालुक्यातील बोरवडे इथल्या सुनील बलुगडे यांच्याशी ओळख झाली. ओळखीचा फायदा घेत सुनील बलुगडे, त्यांचा मुलगा वैभव सुनील बलुगडे, मुली पूजा आणि प्राजक्ता बलुगडे यांनी आम्ही आर्थिक अडचणीत आहोत, आमच्या घरावर बँकेनं जप्ती आणली आहे, त्यासाठी आर्थिक मदत करा अशी विनवणी यादव महापुरे यांच्याकडे केली. त्यानंतर 22 फेब्रुवारी 2024 रोजी महापुरे यांनी सुनील बलुगडे यांच्या खात्यावर 2 लाख रुपये ऑनलाईन पाठवले. पुन्हा 6 एप्रिल 2025 रोजी 50,000, 7 एप्रिल 2025 रोजी 50,000 आणि 9 ऑगस्ट 2025 रोजी 50,000 असे एकूण 3.5 लाख रुपये बलुगडे कुटुंबियांनी महापुरे यांच्याकडून घेतले. या मोबदल्यात 2 धनादेश सह्या करून दिले. महापुरे यांनी पैशाचा तगादा लावल्यावर बलुगडे कुटुंबियांनी वेळोवेळी मुदत मागून घेत बँकेत चेक भरण्याची विनंती महापुरे यांना केली. अखेर पैसे मिळत नसल्यानं महापुरे यांनी कोडोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी सुनील बलुगडे, वैभव बलुगडे, पूजा आणि प्राजक्ता बलुगडे या चौघांविरोधात कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केलाय. सुनील नरेश बलुगडे बोरवडे यांनी माझ्याशी त्यांचे पाहुणे वडणगे रोहिणी जितकर यांच्यामार्फत संपर्क केला. रोहिणी जितकरनी मध्यस्थी केली आणि त्यांना बँकेनं कुठल्या तरी त्यांच्या घरावरती सील केलेलं आहे म्हणून मला पैसे देण्याची विनंती केली. मग मी त्यांना माणुसकी म्हणून मी बाहेरून ॲडजस्टमेंट करून घेतले आणि 2024 फेब्रुवारीमध्ये त्यांना 2 लाख रुपये RTS मारलेत आणि 1.5 लाख रुपये मी त्याला गुगल पे फोनपेवरनं करून टाकले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की त्यांनी मला सांगितले की पैसे तुम्हाला मी परत देतो, तोपर्यंत माझा चेक तुमच्यावर ठेवा, मी पैसे देऊन चेक परत घेतो, परंतु चेक भरू नका बँकेत. मी वारंवार त्याला मागणी केली, परंतु त्यांनी उडवडीच उत्तर दिली. मला धमक्या द्यायला चालू केलं ब्लॅकमेलच्या, आणि म्हणून माझा नाविलाज झाला. मी कोडोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. कोडोली पोलिसांनी दोघांपैकी सुनील बलुगडे आणि वैभव बलुगडे या दोघांना ताब्यात घेतलंय.